नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी विशेष बनवला आहे. त्याचं कारण असं ना, मागचे 8-10 दिवस मार्केट प्रचंड पडत आहे, पण आपण घेतलेले सर्व स्टॉक जबरदस्त चालत आहेत. मार्केट कसंही असो, आपले स्टॉक चालत आहेत. तुमच्या सर्वांना विचार पडला असेल की सर, हे नेमके स्टॉक कसे निवडतात आणि कुठल्या आधारावर निवडतात, ते तर मी सांगेन. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे एवढे सगळे चांगले स्टॉक घेऊन सुद्धा खूप कमी लोक 20,000, 25,000, 15,000 कमवतात. पण काही लोक तर काहीच कमवत नाही किंवा काही लोक खूप कमी कमवतात. मग नेमकं चुकतंय कुठे, भीती कुठली वाटते? मित्रांनो, ह्या शनिवारी मी एक मास्टर क्लास घेतो आहे आणि त्या मास्टर क्लासमध्ये फक्त आणि फक्त तो तुमच्यासाठी असेल, झूमवर असेल तो. तर त्या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की कशा पद्धतीत आपण एखादा ट्रेड जेव्हा घेतो आणि तो खूप वर गेला असतो, साहजिकच भीती वाटते की आता तो कसा घेऊ, पण नेमका तो पुन्हा नव्याने कधी घ्यायचा असतो. आजही तुम्ही बघितलं असेल, कोपोर्ज आपण काल घेतला होता BTST. आज सकाळी गॅपअपमध्ये त्याला पैसा भेटला, मार्केट खाली उघडलं पण आपला स्टॉक वर गेला. पुन्हा आपण तो स्टॉक ट्रेड जो आपण काल 150ला घेतला होता, तो आपण आज 140ला घेतला. गेला कुठे 208, 210 पर्यंत. पुन्हा आपण तो 160ला घेतला. मित्रांनो, मग हे नेमकं कसं ठरवलं जातं की कुठे हा स्टॉक घेतला पाहिजे? नंबर 1. नंबर 2, हा स्टॉक घेतल्यानंतर काय पाहून आपल्याला तो स्टॉक घेऊन पुढे चालायचा आहे. छोटीशी गोष्ट तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो. कोपरचंच उदाहरण देतो. बघा, आता मी या 5 मिनिटाचा मी टाईम फ्रेम लावला आणि इथे जर तुम्हाला दिसेल, मी काही मुव्हिंग एव्हरेज लावले. ओके, हे बघा, हे मुव्हिंग एव्हरेज लावलेत. एक मिनिट, हे जरा मी छोटं करतो. ओके, इथे मी तुम्हाला दिसतील मुव्हिंग एव्हरेज लावले. ओके, सो 3 मुव्हिंग एव्हरेज मी इथे लावतो. ओके, आता आजची गोष्ट बघा, दिसतं तुम्हाला? सो मला फक्त एवढंच बघायचं असतं की ह्या जोपर्यंत ह्या लाईनीच्या वरती आहे ना, तोपर्यंत मला त्या ट्रेडवर राहायचं आहे. मग ही मुव्हिंग एव्हरेज नेमकी कुठली आहे, कसा हा सेटअप आहे, हे सगळं सिक्रेट मी तुम्हाला शनिवारी तुमच्यासमोर, कारण माझी इच्छाच नाही, माझा आग्रह आहे की आपल्या ग्रुपमधले प्रत्येकाने ह्याच्यापुढे दररोज कमीत कमीत 5,000 ते 25,000 रोज कमवले पाहिजेत. ते स्टॉक निवडून देण्याची जबाबदारी माझी असेल. मार्केट कसंही असो, तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला काय, कारण काही नवीन गोष्टी मी सुद्धा शिकलो आहे. मित्रांनो, मी US बेस एक कोर्स केला प्राइस ॲक्शनवरती. एवढा धमाल कोर्स आहे ना, त्याच्याबद्दल मी सगळं सांगेन, पण थोडंसं मी त्याचं छोटीशी झलक दाखवतो. आता उदाहरणतः बघा, आपण हे कधी म्हणजे आपल्याला कोणी शिकवलं आणि आपण कधी बघितलंही नाही. मी छोटंसं उदाहरण देतो, कोपोर्ज. ओके, आता मजा बघा मित्रांनो, इथे मी मुव्हिंग एव्हरेज करतो. कोपोर्ज हा डे टाईम फ्रेममध्ये मजा बघा, सगळ्यात मजा बघा. हे तुम्ही बघितलं आहे की नाही हे तुम्ही मला सांगायचं आहे. ही कॅन्डल दिसते तुम्हाला, व्हॉल्यूम कॅन्डल, खूप मोठं व्हॅल्यूम आहे ना, दिसतोय ना तुम्हाला? 23 तारखेला. ओके, 23 तारखेला व्हॉल्यूम किती होता जर तुम्ही इथे बघाल तर तुमच्या इथे लक्षात येईल. मी इथे पहिली लाईन मारतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप मोठी गोष्ट सांगायला जातो जी मलाही कधी ऐकायला किंवा बघायला भेटली नव्हती. ही मी इथे एक लाईन मारली. ओके, मी इथे लाईन मारली, दिसते तुम्हाला सर्वांना? थोडी जाड करतो. तर ह्या दिवशी जर तुम्ही इथे व्हॉल्यूम बघाल, इथे व्हॉल्यूम बघाल, ओके, डे कॅन्डल आहे, इथे व्हॉल्यूम जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल इथे 3.63 मिलियन व्हॉल्यूमच्या बाजूला, या बाजूला इथे बघा तुम्ही. हवं तर मी इथे चिन्ह मारतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण मला खूप जबरदस्त गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. खूप जबरदस्त गोष्ट आणि एवढी धमाल येणार आहे ना ह्या गोष्टीची, आणि माझी खात्री आहे तुम्ही कधी ऐकलंही नसेल ही गोष्ट. ओके, ओके, आम्ही इथे हे केलं आहे. आता इथे जे मी ॲरो मारलं आहे ना, मार्किंग केली आहे, तिथे फक्त तुम्ही बघा मित्रांनो की इथे या कॅन्डलला
3.63 मिलियन म्हणजे 30 लाखाचा व्हॉल्यूम त्या दिवशी होता. आणि ज्या दिवशी हा व्हॉल्यूम तयार झाला त्याच्यानंतरची रॅली बघा, 7,500 वरनं स्टॉक हा डायरेक्ट 9,500 परत आला. मग हे असे स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंगसाठी कसे निवडायचे ते दाखवतो. आता ह्याच्यातली मेन गोष्ट तुम्हाला दाखवतो. इथे जर तुम्ही बघाल, इथे मी तुम्हाला डिटेल दाखवतो. इथे 30 दिवसाचा एव्हरेज व्हॉल्यूम आहे. एव्हरेज व्हॉल्यूम म्हणजे कोफरच्या शेअर्समध्ये पूर्ण महिन्याभरात एव्हरेज व्हॉल्यूम हा 3.84K असतो. म्हणजे 3,84,000 व्हॉल्यूम हा महिन्याभरात असतो. एव्हरेज म्हणजे रोज 3,80,000 ते 4 लाखाच्या आसपास लोकांचे व्हॉल्यूम असतात, म्हणजे एक्सचेंज हँड असतात. आणि ह्या दिवशी 3 मिलियन म्हणजे 10 पटीने व्हॉल्यूम वाढला. आता मला सांगा, हा जो 10 पटीने व्हॉल्यूम वाढला, रिटेलरने तर नाही घेतला ना, तर त्या दिवशी तिथे FIS, DIS जे संस्थात्मक गुंतवणूकदार होते ना, त्यांनी तिथे बाईंग केली आणि त्याच्यामुळे ही अशी रॅली दिसते. लक्षात आलं? मग हे कसं बघायचं, काय नेमकं बघायचं असतं, हे सगळं मी रविवारच्या मास्टर क्लासमध्ये शिकवणार आहे. मित्रांनो, हे एकच उदाहरण नाही, मी तुम्हाला अजून उदाहरण दाखवेन. BSE बघा, दिसला तुम्हाला व्हॉल्यूम? इथे व्हॉल्यूम चेक करा. 11,95,000,000 म्हणजे जवळजवळ 1 करोडपेक्षा जास्त लोकांनी हे केलं. त्या दिवशी बाईंग केली आहे. आणि तुम्ही जर एव्हरेज व्हॉल्यूम बघाल ना इथे, तर तुम्हाला इथे दिसेल एव्हरेज व्हॉल्यूम जो आहे ना, तो 11 लाख आहे, 11 मिलियन आहे. सो एवढा जेवढा जबरदस्त व्हॉल्यूम जेव्हा भेटला ना मित्रांनो, त्यावेळेस हा मी ICICI दाखवतो. त्या दिवशी हा BSEचा शेअर्स इथून कुठे गेला बघा. आणि तुम्हाला आठवत असेल, आपण इथेच बाय केला होता 5,500ला, 400ला. सो ह्या गोष्टी प्राइस ॲक्शनच्या आपल्याला समजून घ्यायच्या, की मी नेमका त्या प्रशिक्षणामध्ये शिकलो तरी काय, आणि त्याचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना कसा होईल. त्यासाठी येणाऱ्या शनिवारी जो मास्टर क्लास आहे ना, तो एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. माझी इच्छा आहे प्रत्येकाने न चुकता लाईव्ह त्या दिवशी त्या मास्टर क्लासमध्ये यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या. आणि एक पण करूया, 2024 गेलं 2025पासून आपण एकही दिवस लॉसमध्ये नसणार आणि प्रत्येक दिवशी पक्कड पैसा मिळवणार. सो तुम्ही सगळे तयार आहात असाल तर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता प्रत्येकाने वही पेन किंवा तुमच्याकडे जर PC असेल, लॅपटॉप असेल, तर चालू करून ठेवा. आपण झूमवर मीटिंग करू आणि छानपैकी सगळ्या स्ट्रॅटेजी समजून घेऊया. धन्यवाद.